सद्गुरु बाबा महाराज की जय, योगानंद बाबा की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रामचंद्राय नमो नमः। उद्धारो नीती केचरी, विजय झाला कपी केशरी, येरी राहोनी गगनांतरे, मधुर स्वरी अनुवादे। आणि मग त्या अप्सरेचा उद्धार झाला आणि या ठिकाणी त्या ठिकाणी हनुमंतरायाचा विजय झाला आणि त्या ठिकाणी ती गगनांतराला गेले। राम भक्ताच्या हाताने आपला उद्धार झाला। या ठिकाणी आपण याच्यातून काहीतरी उत्तीर्ण व्हावं अशा पद्धतीने मधुर वचनात काय बोलती पाहू। तुझी उपकार हनुमंता, कायम उत्तराय व्हावे आता, काही विनवित तत्वता, सावधानता परसावे। हरिक हनुमंतराया, तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी काही मोठी नाही, ज्ञानी नाही, पण तू एक साधू रत्न आहेस। भोळ्यापणाचा भोळ्या भक्तीत चाललेला आहेस। हा साधू खरा नाही, हा खोटा साधू आहे हे जाण अशा पद्धतीने मधुर वचनात बोलू लागली। आदत दाटुंग वीर होती, कळी काळात दृष्टी नानिसी, त्याही वरी राम स्मरणेस अहर्निशी डुलता। अहर्निशी डुलत आहेस, तू एक राम भक्त आहेस। देह की प्राण या ठिकाणी रामाला विकलेला आहेस आणि अहर्निशी त्या रामाच्या भक्तीत आहेस, पण तुला हा साधू रत्न या ठिकाणी नाही फसवत आहे। राम नाम स्मरण पुढे विघ्न काय असे बापुळे, आचार्य देखील वाड कोडे, तुझ पुढे सांगेन। रामनामा पुढे या ठिकाणी काहीच या ठिकाणी होणार नाही हे मला मान्य आहे, पण तू फारच या विश्वास ठेवलास म्हणले ह्या साधूवर, आणि हा साधू नाही तुला गोवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। तू भावार्थी श्याम भक्ता, नशी कपटाची माता, निसकपट तू कपिनाथ, राम देखतो सर्वत्र। अरे या ठिकाणी तू भावार्थी आहेस हनुमंतराया, निसकपटी आहेस, कपटी नाहीस म्हणले या ठिकाणी, म्हणून तुला या ठिकाणी हा जी भोंदू साधू आहे खरा साधू दिसायला लागलेला आहे। विनविताच मी तुझा प्रती, सावधायके कपिपती, केवळ कपटाची मूर्ती, तो हा राक्षसाची ती मानावा। ऐक म्हणले या ठिकाणी ही कपटाची कपट मूर्ती 10 पिढ्या ह्याच्या या ठिकाणी ह्या कपटात गेल्यात, मावखोरपणात गेलेल्या आहेत। तू एक साधू रत्न आहेस, म्हणून मी सांगते अंतर्दृष्टी तुम्ही या ठिकाणी बदला आणि याचं पहा, हा साधू नाही। राम नामाचा निरभक्ता, स्वामी कार्याला गी उद्धता, अति संकटी दूर पंत, क्रमणीयते आलासे। अति रामसंक या ठिकाणी कार्यासाठी तुम्ही अति दूर पंथ क्रमून या ठिकाणी आलेला आहात, आणि अशा कार्यक्रम या ठिकाणी तुमचा वेळ या ठिकाणी घालण्यासाठी हा ठिकाणी हा बसलेला आहे बंधू। ज्याची म्हणती परम साधू, तो हा कपटी महामंदू, जाण राक्षस दुर्बोध, तुझ छळवाद करवाला। ज्याला या ठिकाणी तुम्ही साधू म्हणत आहात हा महाकपटी आहे। एवढा कपटी की म्हणले या ठिकाणी तुमचं साथ छळण करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। रावणाचा परमाप्ता प्रतीक्षा करून ठाकून आला द्रोण पर्वत, छळनाट्य तुझ लागे। आणि या ठिकाणी तुमचं छळण कपट करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे, याचं दुसरं काहीच कार्य नाही। हा काळ नेमी राक्षस
आते दुर्घस हो महापापे आती दुर्गस महापापीस म्हणले हा काळनेमी हा या ठिकाणी हा राक्षस आहे आणि तुमचं या ठिकाणी छळन करण्यासाठी आलेला आहे. हा झाले आता विश्वास धरसी छळन करी लक्षणाधसी छळन झाले याची मिराशी बहुमायसी तुझा न पाय भाऊ मायेने या ठिकाणी छळन करण्यासाठी तुमचा वेळ वयस्स घालण्यासाठी या ठिकाणी हा बसलेला आहे. तेने हा काळ नेमी राक्षस हा काळ नेमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरून आला तापस व्यसय अति दुर्घस महापापे अति दुर्दश कर्षस महापापी आहे म्हणल्या ठिकाणी हा ब्रह्म राक्षस आहे आणि साधू रत्न बनून तुमच्याकडे या ठिकाणी हा आलेला आहे. जेव्हा उदया ये सुभाणू तव गोवा कपी नंदनू हा मारा शिंतरून ऐसा पण करून आला असा पंत करून आलेला आहे की या ठिकाणी तुमचा वेळ तरी वाया घालवावा नाही तर कपटपणा छळन करून या ठिकाणी शिंतरून तुम्हाला या ठिकाणी मारावं यासाठी या ठिकाणी हा आलेला आहे. सत्यमानी माझे वच्चे नवदी महापापी दुर्जन न करता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा सत्य सत्य खरे जाण म्हणलं या ठिकाणी कपिनाथा या ठिकाणी तुमचं कपट छळन करण्यासाठी हा साधूचा वेश घेऊन बसलेला आहे. ऐसे बोलणी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी चाकटाला तो अंतरे कपी केशर्याती विस्मिता आरती विस्मित हनुमंतराच्या ठिकाणी झाले तिने या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितल्या आणि अंतराक्ष गगनांतराला त्या ठिकाणी गेली. राम भक्ताची भेट झाली दिव्य स्वरूप प्राप्त गेली